फेक गुरु किंवा आध्यात्मिक गुरु ह्यांच्यातला फरक ओळखण्यासाठी काही सायकोलॉजिकल टूल सांगू शकतो का? तुमच्या आयुष्यात तुमचं उत्तम रीतीनं चालण्यासाठी तुम्हाला बाबाची गरज काय आहे? भारतीय समाजामध्ये एक आहे की कुठल्याही गोष्टीची चिकित्सा करायची नाही किंवा प्रश्न फारसे विचारायचे नाही, खास करून एखाद्याच्या धार्मिकतेसंबंधी असतील तर. भीतीतून अंधश्रद्धेचा उगम होतो का? इलेक्शनचं तिकीट मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लॉबिंग केलं जातं, प्रचंड पैसा ओतला जातो. इतके प्रयत्न करूनही जर एखादी व्यक्ती पडली, निवडून आली नाही, माझी कशावर तरी श्रद्धा आहे, ती अंधश्रद्धेमध्ये बदलत आहे हे थोडंफार ओळखायचं असेल. काळाच्या कसोटीवरती टिकणारी अशी जी श्रद्धा असेल, सेलिब्रिटी, पॉलिटिशियन्स किंवा इन्फ्लुएन्सर, श्रद्धेचं जेव्हा विडंबन होतं की जी बिलीफ सिस्टीम आहे त्याला तडा जात नाही का? मुळात असा का लोकांच्या मध्ये समज आहे की राजकारणी, खेळाडू किंवा सिने अभिनेते हे कुठले तरी वेगळ्या ग्रहावरून आलेले असतात. एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचलेली असेल, चमत्कार फार जवळचा वाटायला लागतो. या व्यक्ती आपल्या मनातला ताण असेल, एक मोठ्या प्रमाणावर तयार झालेली घुसमट आहे, हे बाहेर कसे काढणार? तर जेव्हा त्यांना अनुकूल वातावरण मिळतं. श्रद्धा आहे की ज्याचं रूपांतर अंधश्रद्धेत झालेलं आहे, याच्या मागे काही सायकोलॉजिकल रिजन असू शकतं का? अंधश्रद्धा एक अशी संकल्पना आहे ज्याच्यामध्ये. नमस्ते, मी डॉक्टर संजित. वेलकम टू द हेल्दी शो. आज आपण मनाच्या एका गुंतागुंतीच्या विषयावर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे भीती, श्रद्धा, अंधश्रद्धा या तिघांच्या मध्ये मानसशास्त्रीय दृष्ट्या असणारा संबंध काय आहे, त्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सनत पवार सर. जेव्हा माणूस खचलेला असतो तेव्हा त्याला विज्ञानापेक्षा चमत्कारावर का विश्वास वाटतो, याच्यामध्ये काय सायकोलॉजिकल रिझन तर नाही ना? तर तेही आज आपण समजून घेणार आहोत. तसेच अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर पडून आरोग्यदायी श्रद्धा कशी जोपासावी हेही वैज्ञानिक दृष्ट्या आपण आज समजून घेऊयात. चला तर मग सुरू करूयात. डॉक्टर हेल्दी शो मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सगळ्यात पहिला मला जो विचारायचा प्रश्न तो म्हणजे जाणवतोय आजकाल की समाजाच्या बाबतीमध्ये की वेगवेगळ्या बाबांच्या किंवा यांच्या ज्या गोष्टी आजकाल ऐकायला मिळायला लागल्यात, पाहायला मिळायला लागल्यात, त्यातून एक गोष्ट जाणवते की एक तरी कुठेतरी भीती आहे किंवा श्रद्धा आहे की ज्याचं रूपांतर अंधश्रद्धेत झालेलं आहे. हे फार वेळा लक्षात येत नाही लोकांना. आणि मग ह्या जेव्हा गोष्टी घडतायत याच्या मागे काही सायकोलॉजिकल रिजन असू शकतं का, किंवा हा जो ट्रायंगल घडतोय की भीती, श्रद्धा आणि अंधश्रद्धेचं, तुम्ही काय सांगाल? बेसिकली असं आहे की श्रद्धा, अंधश्रद्धा आणि भीती या तीन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. भीती या संकल्पनेशी आमचा तसा बऱ्याचदा रोजच्या प्रॅक्टिसमध्ये संबंध येत असतो. याचं कारण आता त्याला आपण सध्याच्या टर्मिनॉलॉजीमध्ये किंवा लोकांना माहीत असलेल्या शब्दांमध्ये म्हणायचं झालं तर त्याला अँझायटी म्हणतात, जो सायकोलॉजिकल किंवा क्लिनिकल टर्मिनॉलॉजी आहे आमची. अँझायटी मराठीमध्ये याचं भाषांतर करायचं झालं तर अनामिक भीती. भीती म्हणजे जी कुठल्याही कारणास्तव किंवा कारणाशिवाय तयार होते असं त्याला आपण म्हणतो. भीतीचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे काहीतरी कारण घडलं त्याच्यामुळे तयार होणारी भीती, आणि काहीही घडलेलं नाही असं असून सुद्धा मनामध्ये निर्माण होणारी भीती. हा जो दुसरा प्रकार आहे हा अँझायटी मध्ये येतो. असं असतं. मेंदूमधला अॅमिग्डायलाचा जो भाग आहे तो ही भीती निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतो. हा सगळ्यात महत्वाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. आता याच्यामध्ये काय आहे की भीती कशासाठी वाटते हे कारण समजून घेणं गरजेचं आहे. असं आहे. मुळात ते एक आपलं सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम म्हणून ही एक भावना आपल्यामध्ये तयार झालेली आहे की समजा आपल्याला रस्त्यावरून जात असताना वाटेत समजा साप जाताना दिसला, तो आपल्याला चावेल, त्याच्यातून आपल्याला विषबाधा होईल आणि आपण मरून जाऊ. ही साधारण भीती आहे. ही भीती आपल्याला आपलं आयुष्य वाचवण्यासाठी किंवा आपला जीव वाचवण्यासाठी म्हणून काहीतरी करायला प्रवृत्त करते. त्यामुळे ही त्या अर्थानं आपण सकारात्मक रीतीनं आपण त्याला ते घेऊ शकतो. पण काहीच घडलेलं नाहीये आणि मी माझं रोजचं रुटीन व्यवस्थितपणे फॉलो करतो आणि अचानक एके दिवशी मला दरदरून घाम फुटतो, मला घाबरलं होतं किंवा हात माझे कापायला लागतात, छातीत धडधड झाल्यासारखं होतं, पोटात गोळा आल्यासारखं होतो. ही जी काही लक्षणं तयार होत आहेत ही आपल्याला साधारणपणे अनामिक भीतीची लक्षणं म्हणता येईल, ज्याला आपण अँझायटी असं म्हणतो. यात आता हा झाला भीतीचा भाग. मी येतो आता श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन भागांकडे. तसं बघायला गेलं तर टेक्निकली श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या ज्या दोन संकल्पना आहेत या संकल्पना थेट रीतीनं मानसशास्त्राशी निगडीत आहेत असं म्हणता येणार नाही. परंतु या दोन्हीच्या पाठीमागं जे मूळ आहे हे मात्र मानसशास्त्राशी संबंधित आहे. श्रद्धा म्हणजे नेमकं काय की बाबा एखादी गोष्ट आहे किंवा नाही हे आपल्याला ठळकपणे किंवा खात्रीशीररित्या सांगता येत नाही, किंवा ती असल्याचा पुरावा देखील आपल्याकडे नसतो. असं असून देखील ती गोष्ट आहे असं मानणं
आणि त्या अनुरूप एखादी ऍक्टिव्हिटी करणं किंवा कृतिशीलता आचरणामध्ये आणणं याला श्रद्धा असं म्हटलं जातं. ही एक श्रद्धेची ढोबळ व्याख्या आहे. पण आता ह्याची जर अगदीच परफेक्ट व्याख्या करायची झाली तर उत्कट विचार प्रवृत्तीनं किंवा उत्कटपणे केली जाणारी जी काही कृतिशीलता असते त्याला आपण किंवा त्याच्यामध्ये विवेक बुद्धीचा किंवा विवेक शक्तीचा वापर केला जातो याला आपण श्रद्धा असं म्हणू शकतो. उत्कटपणे म्हणजे काय की ज्याच्यामध्ये भावनेचा समावेश असतो, हे त्याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्वाचं कारण. आणि राहिला प्रश्न अंधश्रद्धेचा, तर अंधश्रद्धा ही एक अशी संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये थेटपणानं म्हटलं तर मानसिक गुलामगिरी असते. आपण एखाद्या गोष्टीला सरेंडर होतो आणि आपण आपला काय म्हणता येईल त्याला बेफामपणे किंवा बेछूटपणे वापर करण्याला आपण समोरच्याला परवानगी देतो, असं त्याचं एक साधारणपणे स्वरूप असतं. त्यामुळं मानसिक गुलामगिरी जी असते, सायकोलॉजिकली आपण जर एखाद्याला सरेंडर झालेलो असो, ही जी परिस्थिती आहे याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे ती व्यक्ती आपला वापरही करू शकते, गैरवापरही करू शकते. तो वापर कधी चांगल्या अर्थानं असू शकत नाही, कारण तो नेहमीच गैरअर्थानं केला जातो. पण त्याला जर समजा ऑथेंटिकेशन दिलं की हे जे होतंय हे योग्य आहे आणि याला जर समाज मान्यता मिळवून दिली तर मग आपण त्याला अंधश्रद्धा असं म्हणू शकतो. मानसिक गुलामगिरीला एक प्रकारचं पावित्र्य निर्माण करून देणं आणि त्यातून शोषणाला एक प्रेस्टिज किंवा प्रतिष्ठा मिळवून देणं ही अंधश्रद्धेची एक सर्वसाधारणपणे व्याख्या आहे. सर, यातून मला 2 प्रश्न पडतात. तर मी पहिल्यांदा विचारेन की भीती आपण म्हटलो, ओके, तर भीतीतून अंधश्रद्धेचा हे उगम होऊ शकतो का किंवा होतो का युजली? निश्चितपणानं याचं कारण असं की भीती ही कशा पद्धतीनं तुमच्या समोर येते किंवा निर्माण होते हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. सद्यस्थितीमध्ये बघायला गेलं तर एक अदृष्टाची भीती असं एक संकल्पना आहे. अदृष्टाची भीती म्हणजे काय की ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत, ज्याचं थेट नियंत्रण आपल्या हातामध्ये नाही, अशा वेळेला त्या गोष्टी कशा पद्धतीनं आपल्या जीवनावरती प्रभाव टाकतील याबद्दल सातत्यानं वाटणारी भीती. आता हे कसं, हे आता सोप्या भाषेमध्ये सांगायचं कसं, तर मला अभ्यास केल्यानंतर परीक्षेमध्ये किती मार्क पडणार आहेत या गोष्टीवर माझं नियंत्रण नाही. मी अभ्यास भरपूर करू शकतो, मेहनत भरपूर घेईन, मी पेपरही चांगला लिहीन किंवा त्यातले क्वेश्चन्स असतील ते अटेम्प्ट चांगल्या पद्धतीनं करेन, पण मी जे लिहिलंय ते त्या 3 तासामध्ये किंवा जे काही असेल 1 तासामध्ये मी ते व्यवस्थित आणि अचूक पद्धतीनं लिहिलेलं आहे का, जितकं वाचलेलं होतं त्या सर्वच गोष्टींचं स्मरण मला त्या वेळेला ते झालेलं आहे का, ह्या घटकांचा खूप मोठा प्रभाव पडतो माझ्या परफॉर्मन्सवरती. आणि हे त्यावेळेला माझ्या नियंत्रणामध्ये नाही. अभ्यास करणं आणि मेहनत करणं हे माझ्या नियंत्रणामध्ये आहे, पण पेपर लिहित असताना काय गोष्टींचा विचार करून मी माझं चित्त थाऱ्यावरती ठेवून जे आठवतंय किंवा ज्याचं स्मरण व्यवस्थित होतंय तो विचार करून व्यवस्थित पद्धतीनं त्याची मांडणी करणं हे त्यावेळेला मला जमतंय का यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. हा नंबर 1चा मुद्दा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घरातलं अचानकपणे उद्भवणारा आजारपण. आजारपण ही सांगून येत नाहीत. सर्वसाधारणपणे ताप, सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन ह्या गोष्टी वरचेवर होत असतात. त्या ऋतूमध्ये झालेल्या बदलामुळे होतात असं हे आपल्याला आता बऱ्याच जणांना लक्षात येतं. आणि त्या क्लायमेट चेंज जो होतो त्याच्याशी जुळवून घेत असताना, अडॅप्ट करून घेत असताना त्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने होतील किंवा नाही, शरीराची त्याची प्रतिसाद देण्याची क्षमता त्याच्यातून व्हायरल इन्फेक्शन होते. पण जे काही दुर्धर आजार असतात ते आजार होतील किंवा नाही आपल्या हातामध्ये नाही. फॉर एक्झाम्पल कॅन्सर सारखा आजार जर आपण घेतला तर त्याची कारणं अनेक आहेत, पण काही केसेसमध्ये असं दिसून येतं की कुठल्याही गोष्टीचं व्यसन नसणारा किंवा आपली जीवनशैली उत्तमपणे आकारात असणारा किंवा सर्व गोष्टींचं व्यवस्थित शिस्तबद्ध रीतीनं पालन करत असलेल्या व्यक्तीला सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. तर ही जी काही उदाहरणं आहेत याच्यामुळे काय होतं की माणसाचा एकंदरीतच स्वतःवरचा विश्वास हळूहळू कमी व्हायला लागतो. माणसाला असं वाटायला लागतं की कुठंतरी एक काही अशी गोष्ट आहे जी आपल्या नियंत्रणाबाहेर आहे आणि मग माणसाला भीती वाटायला सुरुवात होते. हे जसं आजारपणाबाबत आहे तसंच पैसे कमवण्याच्या बाबतीतही आहे. मी पैसा आज कमवतोय किंवा पैसे कमवण्यासाठी एक ठराविक भांडवल मी घालतोय, तर ते भांडवल घालत असताना त्यातून माझा व्यवसाय उत्तम चालेल किंवा नाही याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. मी प्रयत्न हर तऱ्हेचे करेन, पण व्यवसाय उत्तम चालेलच का ह्याच्यासाठी बरेच बाह्य घटक अवलंबून असतात. त्यामुळं त्या गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात.
ह्याची जाणीव आणि त्यातून जर व्यवसाय व्यवस्थित चालला नाही तर त्याच्यातून निर्माण होणारी भीती. हेच अगदी राजकीय क्षेत्रालाही लागू होतं. हम्म. इलेक्शनचं तिकीट मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लॉबिंग केलं जातं. त्याच्यासाठी जी तथाकथित समाजसेवा आहे ती समाजसेवा भरपूर मोठ्या प्रमाणावरती केल्या जाते. प्रचंड पैसा ओतला जातो. एवढं सगळं केलेलं असतानाही तुम्हाला समजा जर तिकीट मिळालं तर तो मग नशिबाचा भाग असं लोक समजतात. तिकीट मिळाल्यानंतर प्रचारासाठी जोरात तयारी सुरुवात होते. पण आपला विरोधी असलेला उमेदवार जर त्यानं आपल्या दुप्पट तिप्पट तयारी केली आणि चौपट पैसा खर्च केला तर शक्यता निवडून येण्याची कुणाची अधिक आहे? हो, ज्याने जास्त खर्च केला त्यांचा. मग आता इतके प्रयत्न करूनही जर एखादी व्यक्ती पडली, निवडून आली नाही, तर अशा वेळेला अदृष्टाची भीती त्या व्यक्तीच्या मनात तयार होते. ओके. म्हणजे परिस्थिती आपल्या नियंत्रणात नाही ही भीती. आणि हीच भीती माणसाला अंधश्रद्धेकडे खेचायला पुरेशी ठरते. मग आपण असं म्हणू शकतो का ऍक्च्युली भीती हे निसर्गाने आपल्याला प्रोटेक्टिव्ह एक काइंड ऑफ मेकॅनिझम आहे की ती वाचवण्यासाठी किंवा सेल्फ डिफेन्ससाठी वगैरे केलेलं मेकॅनिझम आहे. पण ते ओव्हर हे झालं की त्यातून फाटे फुटले आणि अनाठायी जर भीती यायला लागली म्हणजे ज्याला काही लॉजिकल रिझनिंग नाहीये त्यातून मग ते अंधश्रद्धेकडे माणूस किंवा समाज वळायला सुरुवात होते. अंधश्रद्धेकडे वळण्याची कारणं ही केवळ आजच्या काळातला चंगळवाद आहे एवढ्यापुरतच ते मर्यादित नाही. निश्चितपणानं ती गोष्ट गरजेची आहे किंवा ती दुर्लक्षित करता येणार नाही. जागतिकीकरण झालं, खाजगीकरण झालं, ह्या सगळ्या रगाड्यामध्ये बऱ्याच मल्टीनॅशनल कंपनीज, ब्रँड्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच देशांमध्ये पसरल्या, फोफावल्या, लोकांचे पगार वाढले, लोकांचं एकूणच राहणीमान वाढलं, लोकांच्या हातात पैसा खेळायला लागला. ह्या सगळ्या गोष्टी होत असतानाच मध्ये मध्ये आर्थिक मंदीचं चक्र येतं. काहींच्या नोकऱ्या टिकतात, काहींच्या जातात. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची खूप जोरदार चर्चा आहे. त्यानं बरंचसं क्षेत्र व्यापून टाकण्याची शक्यता आहे. ऑलरेडी काही नोकऱ्या जायला सुरुवात झालेली आहे. ही एक अनसर्टनिटी आहे. ठीक आहे. त्याच्या बरोबरीनं मी मगाशी म्हटलं तसं उद्भवणारे आजारपण, काही डिसीज हे क्युरेबल आहेत, काहींचे ट्रीटमेंट अजून आपल्याकडे तेवढी अवेलेबल नाही. कॅन्सर जेव्हा 3rd 4th स्टेजला जातो त्यावेळेला प्रयत्न करणं इतकंच आपल्या हातामध्ये असतं. सो ह्या ज्या काही सिच्युएशन्स आहेत ह्या आत्ताच्या काळातल्या आहेत. पण ह्याचा अर्थ असा नाही की पूर्वी हे नव्हतं. अंधश्रद्धेचा इतिहास हा हजारो वर्षांपूर्वीचा आहे. बरोबर आहे. सो मुद्दा हा आहे की आपलं जे भारतीय मन आहे हे परंपराधिष्ठित आहे. परंपरेने चालत असणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत असतो. मुद्दा त्या चांगल्या की वाईट हा नाहीये, पण परंपरेचं पालन केलं पाहिजे हा एक प्रभाव लहानपणापासून प्रत्येक पिढीवरती होत असतो. ते योग्य आहे किंवा नाही, किंवा ते काळाच्या कसोटीवर टिकणार आहे की नाही, त्याला प्रश्न विचारावेत की नाही, मुळात त्याला प्रश्नच विचारू नयेत, हा एक भारतीय समाजामध्ये एक आहे की कुठल्याही गोष्टीची चिकित्सा करायची नाही किंवा प्रश्न फारसे विचारायचे नाहीत. खास करून ते एखाद्याच्या धार्मिकते संबंधी असतील तर, कारण त्यांना माणसाला लगेच हर्ट व्हायला होतं. याचं कारणच असं की ही एक सुप्त भीती मनामध्ये दडलेली असते आणि परंपरेला किंवा चालत आलेल्या कुठल्याही चालीरीतींना ठेच पोचवू नये ह्याची शिकवण लहानपणापासून ती होत असते आणि हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. त्याचा प्रभाव आपल्या भारतीय समाजावरती खूप मोठ्या प्रमाणावर आहे. हे असल्यामुळं माणसं अंधश्रद्धेकडे आपसूक वळायला हळूहळू सुरुवात होते. अजून एक कारण याच्या पाठीमागे आहे ते म्हणजे आपल्याकडे परमात्मा, मोक्षप्राप्ती, निर्वाण, पुनर्जन्म ह्या ज्या काही संकल्पना आहेत ह्या संकल्पना लोक लहानपणापासून पिढ्यानपिढ्या ऐकत आलेले. विज्ञान जसं जसं वाढत गेलं किंवा त्याचा विकसित होत गेलेला आहे तसं तसं काही गोष्टी ह्या तथ्याधारित आहेत किंवा काही गोष्टी तथ्यहीन आहेत हे आपल्या समोर येत आहे. पण ह्या शब्दांचा प्रभाव वर्षानुवर्ष, शतकानुशतक आपल्या मनावरती आहे. कितीही विज्ञान प्रगत झालेलं असलं तरी पुनर्जन्म होतो किंवा नाही याबद्दलच्या चर्चा अजूनही झडतात. त्याच्याकरिता काही प्रयत्न करायचे असतील तर तेही लोकांच्याकडून केले जातात. आता टाइम मशीनची संकल्पना आपण लहानपणापासून ऐकतोय की मागच्या काळामध्ये आपल्याला काही गोष्टी करून जाता येऊ शकतं का, किंवा पॅरलल युनिव्हर्स नावाची संकल्पना अस्तित्वात आहे का. तर माणसाच्या चर्चेमध्ये किंवा माणसाच्या रोजच्या जडणघडणीमध्ये या संकल्पना कायम वावरत असतात. त्यामुळे कुठं ना कुठं तरी सबकॉन्शियसली माणूस या गोष्टींवरती विश्वास ठेवून चालत असतो की असं काहीतरी असणार आहे. आणि एक फार मोठी ओढ माणसाच्या मनात पूर्वीपासून आहे की हे जे काही जगामध्ये चालू आहे यालाही नियंत्रित करणारा असं काहीतरी नक्कीच असणार आहे
त्यामुळं माणूस अंधश्रद्धेकडे किंवा अंधश्रद्धेकडे खेचला जाण्याची शक्यता ही नेहमी वाढत जाते किंवा त्याची शक्यता नेहमीच कायम राहते या केवळ एका विश्वासामुळं. समजा एखाद्या व्यक्तीला म्हणजे माझी कशावर तरी श्रद्धा आहे, पण ती अंधश्रद्धेमध्ये बदलत आहे किंवा बदलली आहे हे थोडंफार ओळखायचं असेल, म्हणजे सेल्फ अनालिसिस करून म्हणा, तर तसं काही होऊ शकतं जेणेकरून मी वाहवत जायच्या आधीच कुठेतरी थांबू शकेन किंवा माझ्या आसपासचे लोक असतील, माझे मित्रपरिवार असतील किंवा माझे फॅमिलीचे लोक असतील किंवा ते थांबवू शकतील की बाबा इथून नको, ओके ठीक आहे, ही आपली बॉर्डर लाईन, बाबा याच्या पुढे नाही क्रॉस करायला पाहिजे वगैरे. श्रद्धा दोन प्रकारची असते. एक शब्द प्रामाण्यवादी असते आणि ओके. दुसरी ग्रंथ प्रामाण्यवादी असते. ओके. सर्वच धर्मांना हे सारख्या पद्धतीनं लागू होतं. कुणी काय मानायचं हा ज्याच्या त्याच्या म्हणजे ह्याच्या पाळण्याचा भाग आहे तो. शब्द प्रामाण्यवादी म्हणजे काय की अमुक अमुक एखादी व्यक्ती, महापुरुष असेल किंवा एखादी युगप्रवर्तक म्हटली जात असेल, महात्मा असेल किंवा अजून काहीतरी असेल, त्या व्यक्तीनं सांगितलेला शब्द प्रमाण मानून त्याच्यावरती विश्वास ठेवणारे आणि त्या अनुरूप आपली पुढची जडणघडण करणारे लोक बहुसंख्येनं असतात. त्याचा एक वेगळा गट आपल्या समाजामध्ये वावरत असतो. हे शब्द प्रामाण्यवादी श्रद्धा झाली. हे शब्दावरती त्यांनी शब्द सांगितलं म्हणजे ते ब्रह्मवाक्य किंवा त्याच पद्धतीनं ते हे करायचं. दुसरी श्रद्धा असते ती म्हणजे ग्रंथ प्रामाण्यवादी. आध्यात्मिक किंवा धार्मिक ग्रंथांमध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या शब्दांना प्रमाण मानून त्या गोष्टींवरती श्रद्धा ठेवणारी किंवा विश्वास ठेवणारी व्यक्ती त्या अनुरूप आपल्या चालीरीती किंवा जे काही त्यांचं वर्तन असेल ते त्या पद्धतीनं करत असते. त्यामुळे ही दुसऱ्या प्रकारची श्रद्धा ठरते. आता मग यातली निवडायची कुठली? तर एक साधं सोपं मापक आहे याच्यासाठी की जी काळाच्या कसोटीवरती टिकणारी आणि सद्य परिस्थितीशी सुसंगत असणारी आणि आपल्या विवेक शक्तीला पटणारी अशी जी श्रद्धा असेल ती जरूर पाळावी. पण आपण जेव्हा आता बघतो आसपास की मगाशी तुम्ही जसं पॉलिटिशियनचं उदाहरण देत होता, असे समाजामध्ये मोठे पॉलिटिशियन्स असू देत, सेलिब्रिटीज असू देत, स्पोर्ट्स पर्सन असू देत किंवा कोणी ज्यांच्या समाजामध्ये बाबा प्रभाव आहे, अशा व्यक्ती जेव्हा श्रद्धेचं किंवा अंधश्रद्धेचं उदात्तीकरण करतात, मे बी त्यांच्या दृष्टीने ती श्रद्धा असू शकेल पण ती काही वेळा अंधश्रद्धाही असू शकते, आणि मग तेव्हा ह्या ज्या बिलीफ सिस्टीमला सोसायटीच्यावर परिणाम होत नाही का? म्हणजे तुम्ही जर आत्ता उदाहरण दिलं की श्रद्धा हे अशा पद्धतीने असायला पाहिजे, म्हणजे शब्द किंवा ग्रंथ प्रमाण याच्यानुसार. ही दोन प्रकारची असते. दोन प्रकारची. तुमची श्रद्धा ही नेहमी विवेकनिष्ठ असावी. विवेकनिष्ठ, हा. आणि ती काल सुसंगत आहे का हे सातत्यानं तपासलं गेलं पाहिजे. हे व्यक्तीपुरतं मर्यादित नाहीये. हे समाज म्हणून पिढी दर पिढी ही कायम ती काळाच्या कसोटीवर टिकणारी आहे का यावरती असलं पाहिजे. आता याचं एक उदाहरण घ्यायला गेलं तर कसं होतं की पूर्वीच्या काळी जी सतीप्रथा पाळली जायची, पती मेल्यानंतर स्त्रिया किंवा पत्नी ती सती जाणं हा एक प्रकार होता पूर्वीच्या समाजाच्या दृष्टिकोनातनं ती परंपरा होती आणि तो लोकांच्या श्रद्धेचा विषय होता असं लोकांचं त्या काळामध्ये म्हणणं होतं. पण ज्या वेळेला गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिंगच्या सैनिकांना एक स्त्री ज्या वेळेला पतीसोबत सती जात असताना त्यांनी ते थांबवला तो प्रकार वगैरे आणि थांबवून त्या गोष्टीला अटकाव करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला लोकांच्याकडून ही भावना आली की हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे. आता ह्या गोष्टीला जवळपास 200 वर्षांहून अधिक कालावधी होत आला. आजच्या घडीला सतीप्रथा आपण पाळतो का? नाही. सर्वसाधारणपणे भारताच्या काही भागांमध्ये अजूनही ती पाळली जाते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे, पण सर्वसाधारणपणे सतीप्रथा पाळली जात नाही. आजच्या घडीला जर मी हा प्रश्न तुम्हाला विचारला की सतीप्रथा ही तुमची श्रद्धा आहे, अंधश्रद्धा आहे की ती फक्त एक प्रथा होती, काय उत्तर असेल तुमचं? जुनी प्रथा होती. जुनी प्रथा होती. 200 वर्षांपूर्वी समाजामध्ये जी गोष्ट श्रद्धा म्हणून होती ती 200 वर्षानंतर आज कालबाह्य आहे. ती फक्त प्रथा म्हणून इतिहासाच्या एका आठवणीमध्ये ती गोष्ट आहे, कुणी त्याचं आज पालन करत नाही. अशा पद्धतीनंच नेहमीच कालसापेक्ष मांडणी झाली पाहिजे आणि श्रद्धा ही काळाच्या कसोटीवरती टिकणारी, आपल्या तर्कबुद्धीला आणि आपल्या विवेकवादाला ती पटणारी आहे का याचा नेहमी सातत्यानं पिढी दर पिढी आढावा घेतला गेला पाहिजे. पण मला पुन्हा तेच विचारायचं, जेव्हा असे म्हणतो की सेलिब्रिटी, पॉलिटिशियन्स किंवा इन्फ्लुएन्सर मोठे लोक असतील, त्यांनी श्रद्धेचं जेव्हा काय म्हणतात त्याला विडंबन होतं किंवा अंधश्रद्धेमध्ये कन्वर्ट होतं आणि ते समाजामध्ये मग ही जी बिलीफ सिस्टीम आहे, आपण जो म्हटलं की ती विवेकनिष्ठ श्रद्धा जी असायला पाहिजे, त्याला तडा जात नाही का अशा लोकांच्या वागण्यामुळे, किंवा ते डेलिब्रेटली होतं का? मग हे एक दुसरा प्रश्न पण आहे.
मुळात असा का लोकांच्या मध्ये समज आहे की राजकारणी, खेळाडू किंवा हम्म. सिने अभिनेते किंवा एखादे सुप्रसिद्ध प्रतिष्ठित व्यक्ती हम्म. हे कुठल्या तरी वेगळ्या ग्रहावरून आलेले असतात. ते आपल्याच समाजात जन्माला आले, हो. इथेच लहानाचे मोठे झाले हो. आणि मग त्यांनी त्यांच्या अंगी असणाऱ्या काही अंगभूत कौशल्य असतील, त्यांना मिळालेल्या संधी असतील, त्याचं हम्म. त्यांनी सोनं केलं आणि त्या जीवावरती ते समाजामध्ये प्रसिद्ध झाले. पण ते भाग इथल्याच समाजाचा आहेत ना. हो. समाजावरती, समाजाच्या संस्कारांमध्ये या सगळ्या गोष्टींचा वर्षानुवर्ष वाटा आहे. हम्म. ते त्याच समाजामध्ये वाढले, त्यामुळे ह्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावरती असणार. हम्म. मुद्दा हा आहे की ज्या वेळेला तुम्ही सुप्रसिद्ध होता त्यावेळेला एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून, लोकांच्यासाठी लोकप्रिय असणारी व्यक्ती म्हणून तुमचं काही उत्तरदायित्व आहे. हम्म. तुम्ही जे वागता, जे बोलता त्याच्याकडे समाज पाहत असतो हो. आणि त्यातून लोक आदर्श घेण्याचा प्रयत्न करतात. हम्म. सगळेच तसे होतात असं नाही, पण आदर्श घेण्याचा हो. प्रयत्न करतात, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं माझं असं मत आहे की जो काही तुमच्या श्रद्धेचा असो अथवा अंधश्रद्धेचा भाग असो, हम्म. तो केवळ वैयक्तिक जीवनापुरता मर्यादित राहायला पाहिजे. हम्म. त्याला सार्वजनिक प्रतिष्ठा मिळवून देणं, हम्म. यातून समाजाला कोणता संदेश जातो हे त्यांनी पहिल्यांदा तपासून बघितलं पाहिजे. हम्म. कारण जर तुम्ही अंधश्रद्धेला वाव देत असाल, कुठल्याही बाबा बुवाच्या पायावरती डोकं टेकत असाल आणि त्यांचे गुणगान गात असाल, तर तुमच्या पाठोपाठ बरेचसे लोक तेच करतील. हो. आणि त्यांना हे वाटेल की एवढी प्रतिष्ठित व्यक्ती हे करते म्हणजे निश्चितपणाने ह्या व्यक्तीकडे काहीतरी महत्वाचा चमत्कार असणार आहे, काहीतरी एक वेगळाच गुण असेल, हा अवलिया असणार आहे वगैरे वगैरे अशा पद्धतीनं. तशीच ही गोष्ट उलट पक्षी पण लागू होते. हम्म. राजकीय लोकांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर जिथं जास्त गर्दी असते तिथं राजकीय नेते जातात. का तर त्यातून एक वोट बँक तयार होते आणि त्यातून त्यांना थेट किंवा अप्रत्यक्ष रीतीनं फायदा मिळेल अशी त्यांची एक अपेक्षा असते. हम्म. त्यामुळे ही दोन्ही गणितं ही परस्परावलंबी आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींनी सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना आपल्या ज्या काही श्रद्धा असतील किंवा आपल्या ज्या काही वैयक्तिक चालीरीती परंपरा असतील त्याचा केवळ वैयक्तिक जीवनामध्येच आचरण करावं, त्याला सार्वजनिक करू नये. हम्म. कारण त्याचे परिणाम काय होतील हे जर आपण तपासून घेतले नाही तर मग होणारे परिणामांच्यासाठी उत्तरदायित्व हे आपलंच राहील नाही, हम्म. असं माझं मत आहे. हम्म. आणि समाज म्हणून जेव्हा आपण अशा व्यक्तींकडे पाहतो तेव्हा तुम्ही मगाशी म्हणत तसं तो वस्तुनिष्ठ आहे का किंवा तो लॉजिकल आहे का हा पण बघायला पाहिजे. म्हणजे विनाकारण ते व्यक्ती यशस्वी आहे किंवा मोठी आहे म्हणून ती करते म्हणून आपणही ते फॉलो करणं हे एकदा चेक करायला पाहिजे की शेवटी तीही व्यक्तीच आहे. आपण जसं म्हणलं की तीही समाजाचा भागच आहे. याच्यात कसं आहे, सायकोलॉजी ऑफ क्राऊड इथं वर्क करतं. मुळात आपण एखादे समाजातला एक ठराविक समूह किंवा काही लोक एखादी प्रथा, परंपरा किंवा एखादी गोष्ट करतात, तर ती आपणही केलं पाहिजे याचा एक आपसूक एक दबाव तयार होतो किंवा त्या पद्धतीनं ती गोष्ट आचरणात आणणं, त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे सुरू होतं, जेणेकरून आपल्यालाही काहीतरी त्यांच्यामध्ये ओळख मिळेल आणि त्याच्यामध्ये आपला समावेश केला जाईल, ही एक भावना असते. दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या गटाचा किंवा त्या जमावाचा आपण भाग झालो की मग आपल्याला एक ओळख मिळते, ही एक संकल्पना किंवा एक मानसिकता त्याच्या पाठीमागे असते. आणि यातून तयार होणारी जी काही काय म्हणता येईल पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट आहे, तो एखाद्या व्यक्तीला एम्पॉवर करतो. म्हणजे जी व्यक्ती एकटी असताना समोर दोन शब्द बोलायला किंवा तोंडातून शब्द फुटायचा मुश्किल आहे, अशी व्यक्ती जमावाचा भाग झाल्यानंतर एकदम 100 हत्तीचं बळ संचारल्यासारखी वागते. याची कित्येक उदाहरणं आहेत. असं आहे. म्हणजे एरवी रस्त्यावरती मान खाली घालून चालणारा माणूस जर एखाद्या गर्दीचा भाग झाला, जमावाचा भाग झाला आणि दंगलीचा भाग झाला, तर त्यावेळेला तो स्वतःहून त्या जमावाचा पुढाकार घेऊ शकतो किंवा वस्तूंची तोडफोड करू शकतो किंवा इतरही बाबी करू शकतो. हे कशामुळे येतं? ही मॉब सायकोलॉजी त्या पद्धतीनं काम करते. त्यातून निर्माण होणारी जी पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट आहे त्याच्यातून ते बळ आल्यासारखं वाटतं, बट ते इल्युजनल असतं. तो त्या व्यक्तीचा मूळ स्वभाव नाही. केवळ सारख्याच आयडेंटिटीचे लोक सोबत असल्यामुळं एक आलेलं उसणं अवसान आहे, त्या पलीकडे काही. आणि कदाचित असंही असेल का, म्हणजे ज्यांना हे कळतं, म्हणजे मॉब सायकोलॉजी म्हणा किंवा क्राऊड सायकोलॉजी जी म्हणतो, ते याचा गैरवापर करत असतील? 100%. कित्येक वर्ष झालं हे चालूच आहे. ज्यांना ह्याचा व्यवस्थित वापर करता आला ते एकतर राजकीय नेते बनले किंवा एकतर त्यांचं नेतृत्व मोठं बनलं.
कारण याचा वापर कशा अर्थाने करावा हे सर्वस्वी त्या नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीवरती अवलंबून असतं, ज्याला जमावाचं मानसशास्त्र कळतं. हम्म. आणि ते खूप अगदी म्हणजे हिटलरच्या काळापासून आपण ते बघत आलोय. कशा पद्धतीनं आपला मुद्दा लोकांच्या मध्ये पटवायचा, त्याच्यासाठीची व्यूहरचना कशा प्रकारे आखायची, आपलं मत वारंवार लोकांच्या वरती कशा पद्धतीनं मांडायचं किंवा लादायचं, त्याच्यासाठीचं बॉम्बार्डिंग कशा पद्धतीनं केलं पाहिजे, विविध प्रकारच्या माध्यमांना कसं हाताशी धरता आलं पाहिजे. सो हा मॉब सायकोलॉजी हँडल करण्याचा एक भाग आहे. ही एक प्रकारची थेसिस आहे. बरेच सायकोलॉजीचे स्टुडंट्स ह्याच्यावरती काम करत होते, करत आहेतही आजही. सो हे या पद्धतीनं काम करतो. सायकोलॉजी ऑफ क्राऊड ज्या वेळेला आम्ही अभ्यासाला घेत असतो, म्हणजे हे केवळ एवढा एकच मुद्दा नाही, बऱ्याच गोष्टींच्या बद्दलची सायकोलॉजी, जसं की सायकोलॉजी ऑफ वॉर विक्टिम्स असतील किंवा सायकोलॉजी ऑफ रेप विक्टिम असेल किंवा सर्वायव्हर्स असतील, त्याच पद्धतीनं सायकोलॉजी ऑफ क्राऊड हा एक महत्वाचा मुद्दा आहे. हा इथं सांगणं का महत्वाचं आहे, कारण याच्यामध्ये 3 टप्पे पडतात. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेल्फ कॅटेगरायझेशन येतं, हा पहिला टप्पा. दुसरा म्हणजे रिलेशनल ट्रान्सफॉर्मेशन येतं, हा दुसरा टप्पा येतो. आणि तिसरा एक महत्वाचा टप्पा. असे 3 टप्पे याच्यामध्ये येतात. सेल्फ कॅटेगरायझेशन मध्ये काय होतं नेमकं, की एखाद्या पर्टिक्युलर ग्रुपची आयडेंटिटी असेल किंवा त्यांचं एखादं स्टेरिओटिपिकल विशिष्ट बिहेवियर असेल किंवा त्या पद्धतीच्या त्यांचं आचरण असेल, की अशा पद्धतीनं ठराविक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, त्याचं आचरण करायचं हे ग्रुपमध्ये आल्यानंतर आपल्याला करायचं आहे. तर एखादी व्यक्ती मग त्या ग्रुपमध्ये जाण्यासाठीची ती धडपड करते. त्याचे जे काही गुणधर्म आहेत किंवा त्या ग्रुपमध्ये त्या गटामध्ये राहून करावयाच्या काही गोष्टी, काही पाळावयाचे नियम आहेत किंवा अमुक गोष्ट विशिष्ट पद्धतीनं करणं आहे, ती गोष्टी ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करते. एकदा ते आत्मसात केले, आता ह्याच्यासाठी तो ग्रुपही कधी कधी मदत करत असतो बऱ्याचदा. मग आता हा ग्रुप तुम्ही ह्याचा निकष तुम्ही कशालाही लावू शकता. हा म्हणजे एकसारखी विचारसरणी असलेल्या गटाला लावू शकता, हा एखाद्या एकसारखी मतं असणाऱ्या एखाद्या जातीच्या गटाला लावू शकता, एखाद्या धार्मिक गटाला लावू शकता, एखाद्या पंथाला लावू शकता किंवा एखाद्या राजकीय विचारसरणी असलेल्या गटालाही लावू शकता. तर होतं काय, की ती व्यक्ती मग त्या गुणधर्मांना आत्मसात करण्याचा प्रयत्न करायला लागते. तो गट त्या ह्याला मदत करत असतो का, कारण त्या गटाची स्ट्रेंथ वाढणं हे त्यांची गरज असते. असं आहे. व्यक्ती ज्या वेळेला त्या गटामध्ये समाविष्ट होते, त्याच्यानंतर त्याचे गुणधर्म आत्मसात करायला लागते. जेव्हा ते आत्मसात करणं पूर्ण होतं, त्यानंतर मग तो गट त्या व्यक्तीला आपलासा वाटायला लागतो. आणि इथे डिव्हिजन चालू होतं, हे आपले आणि ह्या गटात नसणारे हे बाहेरचे. हा पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यावरती काय येतं, दुसरं ट्रान्सफॉर्मेशन कशा पद्धतीचं आहे, की याच्यामध्ये मग काय होतं, की त्या गटामध्ये व्यक्तींचं एकमेकांशी असणारं संभाषण वाढायला लागतं, बोलणं संवाद व्हायला लागतो, चर्चा व्हायला लागते. त्यांना एक प्रकारची सिक्युरिटी मिळाल्याची भावना तयार होते, की आपण या गटात आहोत तर आपण सुरक्षित आहोत, बाहेरचे जे काही आहेत ते आपल्याला त्रास देणार नाहीत, आपण इथं सुरक्षित आहोत, ही ती भावना. किंवा माझ्या त्रासाचं किंवा माझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींचं उत्तर मला या गटामध्ये राहून मिळेल. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा गट जे काही आचरणामध्ये आणतोय, ज्या पद्धतीच्या प्रथा, परंपरा किंवा ज्या चालीरीती हा पाळतोय, हे मी केलं तर मला साधारणपणे मानसिक शांतता मिळेल किंवा स्वास्थ्य मिळेल आणि मला बरं वाटेल, ही त्याच्या पाठीमागची भावना. त्याच्यामुळे मग हळूहळू तो गट आपलासा त्यांना वाटायला लागतो आणि मग ते अजून जास्त त्या गोष्टींना रिलेट करतात. आणि तिसरा टप्पा हा येतो, की ज्या वेळेला ही चर्चा, हे इंटरॅक्शन आणि त्यांच्यातला आपलेपणा हा वाढायला लागतो, त्यावेळेला आपण एक गठ्ठा असल्याची त्यांची जाणीव जास्तीत जास्त स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होते. आणि मग गटाची संख्या किंवा जे काही असेल ती संख्या जशी वाढत जाईल किंवा हे त्यांचं इंटरॅक्शन वाढत जाईल, ते वाढत गेल्यानंतर त्यातून मी मगाशी जे म्हटलं पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट त्या व्यक्तीकडे यायला लागते. एकटी असताना जी व्यक्ती कमजोर होती किंवा कमजोर असल्याची त्या व्यक्तीची भावना होती, ती व्यक्ती या गटामध्ये आल्यानंतर त्या व्यक्तीला 100 हत्तींचं बळ मिळाल्याची भावना येते आणि त्या उन्मादातून ती व्यक्ती एखादी गोष्ट करू शकते. अगदी हेच एखाद्या पंथाला किंवा एखाद्या बाबा बुवांना फॉलो करत असणाऱ्या त्या खूप मोठ्या भक्त संप्रदायालाही तेच लागू होतं. त्यामुळे त्यांना एकी असण्याची किंवा यातून मला काहीतरी मोक्ष प्राप्ती होण्याची ही जी भावना आहे, याच्या पाठीमागे ही सायकोलॉजी ऑफ क्राऊड वर्क करत असते. गोष्टी चालीरीती आत्मसात करणं असेल, त्यानंतर एकमेकांच्या मध्ये असणारा जो काही संवाद आणि नातं असेल ते अधिकाधिक दृढ बनवत नेणं असेल आणि त्यातून आपण एक महाबलशाली शक्ती तयार झालो आहोत,
असा विश्वास वाटणं असेल किंवा आपल्या सर्व अडचणींचं काहीतरी उपाय चमत्कार होईल. इथं मिळेल असं ते वाटणं असेल. आता ही व्यक्ती फक्त एक इमॅजिन करा की अशी व्यक्ती अशा एका ग्रुपमध्ये गेलेली असेल की जर तो ग्रुप पूर्णपणे प्लॅन्ड असेल एखाद्या बाबा बुवांच्या माध्यमातून, तर त्या व्यक्तीचं काउन्सिलिंग होऊन त्या व्यक्तीचं ब्रेन वॉशिंग व्हायला कितीसा वेळ लागू शकतो. ती व्यक्ती 100% कन्व्हिन्स होईल या सगळ्या गोष्टींच्या मध्ये. अशा पद्धतीनं बरेचसे बाबा बुवा आपला प्रभाव वाढवत नेतात आणि त्यातून त्यांचा संप्रदाय तयार होत राहतो. हे याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आता आपण जेव्हा बघतो की एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचलेली असेल तर फार वेळा तिला सायन्स पेक्षा किंवा शास्त्रीय कोणतं एखाद्या कारणापेक्षा चमत्कार फार जवळचा वाटायला लागतो. म्हणजे तुम्ही जे बोलता त्यातून मला हे जाणून की त्याला चमत्कार कुठेतरी होईल अशी त्यांना भावना असते. मग ह्याच्यामागे काही न्यूरोलॉजिकल काही प्रोसेस आहे का, काही कारण आहे याच्यामध्ये? चमत्कारांच्या बाबतीमध्ये बोलायला गेलं तर माणूस चमत्काराच्या पाठीमागे का लागतो? एन्डॉर्फिन याच्यात महत्वाचा रोल प्ले करतं की ज्याच्यामुळे बरं वाटतं. बरं वाटण्याची एक फिल्म, हे एक सगळ्यात महत्वाचं कारण. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कॅथार्सिस. कॅथार्सिस म्हणजे काय आहे की सबकॉन्शियस किंवा अनकॉन्शियस मेमरीज ज्या असतात त्या मेमरीजना कॉन्शियस अवेअरनेस मध्ये आणणं. सायकोडायनॅमिक थेअरी आहे सिगमंड फ्रॉइडची. त्याच्यातून काय होतं की स्वतःची एका विशिष्ट पद्धतीनं दमणूक करून घेणं शारीरिक आणि मानसिक पातळीवरती, जेणेकरून जो काही ताण मनामध्ये निर्माण झालेला आहे तो ताण बाहेर पडावा. मग याच्यामध्ये खूप मोठ्यानं आरडाओरडा करणं असेल, खूप जोरात रडणं असेल किंवा अंगात आल्यासारखं घराघरा फिरणं असेल, केस मोकळे सोडून इकडे तिकडे मान झटकवणं हा प्रकार असेल, किंवा अचानकच काहीतरी एक राक्षस अंगात आल्यासारखं वेडेवाकडे किंवा विक्षिप्त हालचाली करणं असेल. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी ह्या कॅथार्सिस या प्रकारामध्ये मोडतात. कारण हा ताण बऱ्याचदा आणि खास करून स्त्रियांच्या बाबतीमध्ये की ज्या कुटुंबांमध्ये एखाद्या व्यक्तीचं मत हे विचारातच घेतलं जात नाही किंवा त्या व्यक्तीला गृहीत धरूनच पूर्ण कारभार वर्षानुवर्ष चालू असतो, अशा व्यक्तीच्या मनामध्ये कित्येक वर्ष तो मानसिक ताण साठलेला असतो. कारण बोलण्याची मोकळीक नसते. बोललं तरी त्या व्यक्तीच्या मताला किंमत तितकीशी दिली जात नाही. अशा व्यक्ती ह्या सायकोलॉजिकल सपरेशनचं उदाहरण ठरतात. मग या व्यक्ती आपल्या मनातला ताण असेल किंवा हे जे एक मोठ्या प्रमाणावर तयार झालेली घुसमट आहे हे बाहेर कसे काढणार? तर जेव्हा त्यांना अनुकूल वातावरण मिळतं त्या ठिकाणी मग अशा व्यक्तींच्या अंगामध्ये तरी यायला सुरुवात होते, देवी तरी येते किंवा ते वेडेवाकडे विक्षिप्त हालचाली करायला लागतात, रडायला लागतात, ओरडायला लागतात. काही तथाकथित जे बाबा किंवा वेगवेगळे आहेत त्यांचे रील्स आपण पाहत असतो. म्हणजे ते माईक वरून काहीतरी सूचना देत असतात आणि त्या अनुरूप मग भक्त अचानक उड्या मारायला लागतात, रडायला लागतात, काही जण जमिनीवर कोसळतात, काही जण हसायला लागतात. अशा पद्धतीनं काही जण त्या बाबांच्या पाठीमागे जायला सुरुवात करतात. हे कॅथार्सिसचं उदाहरण आहे. म्हणजे ताण वेगळ्या कारणामुळे वेगळ्या परिस्थितीत निर्माण झाला, तो अशा पद्धतीनं व्यक्त झाला. आणि एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स, की ज्याला आपण थोडक्यात मी म्हणेन की इन्स्ट्रक्टिव्ह डिसऑर्डर. म्हणजे सूचना दिली की बरे होणारे आजार. जसा एखादा बाबा असतो त्याच्यासमोर किंवा एखादी माता वगैरे कोणीतरी असते त्याच्यासमोर एखाद्या पेशंटला आणलं जातं की आमच्या घरातली अशी अशी व्यक्ती आहे आणि या व्यक्तीला असा असा अमुक अमुक त्रास होतो. मग ते सांगणार की याला अमुक अमुक या प्रेतात्म्याने झपाटलेला आहे किंवा भूताने झपाटलेला आहे. मग ते मंत्र उच्चारणार, तिला काहीतरी भस्म बिस्म लावणार आणि त्याच्यानंतर मग ते त्यांचा काय तो हातातला झाडू वगैरे असतो त्याने त्याला मारणार आणि मग त्याला इन्स्ट्रक्शन देणार की ह्या व्यक्तीनं या गोष्टीचा ताबा घेतलेला आहे आणि त्या ताबा घेतलेला तर तू या व्यक्तीच्या शरीरातून बाहेर जा, अजिबात या शरीरामध्ये थांबायचं नाही, नाहीतर मग माझ्या इतकं वाईट कुणी नसणार आहे आणि तुला मी शिक्षा देईन. असं म्हणून 2-3 खाडगण 2 मुस्काटीत लावून द्यायच्या आणि मग ती गोष्ट रिपीट 1-2-3 वेळा करायची. मग अशा वेळेला मार खाण्यापेक्षा मी सोडून जातो हे म्हटलेलं कधी बरं. या निर्णयाप्रत समोरची व्यक्ती येते आणि 2-3 झणझणीत फटके खाल्ल्यानंतर हो मी ते आता शरीर सोडून जातो असं ती आपसूक बोलते. लोकांचा विश्वास पटतो की हो ह्याच्यामध्ये होता आत्मा. डोकं दुखणं असेल किंवा शरीरामध्ये सातत्यानं काहीतरी, डोकं दुखणं म्हणण्यापेक्षा सातत्यानं काहीतरी दुखणं असेल, हे सोमॅटिक कंप्लेंट्स म्हणून आमच्याकडे येतात की मला डॉक्टर साहेब माझी मान दुखते. कुठं दुखते? इथं अशी दुखते. अजून कुठं दुखते? कधी कधी इथं दुखते पण कधी कधी इथं पण दुखते.
नेहमी 2च जागेवर होते, नाही मध्ये मध्ये इथं पण दुखते. आपल्या सगळ्यांना हे माहितीये की ज्या वेळेला एखादं दुखणं खरोखरच असतं ते एका विशिष्ट जागेपुरतं मर्यादित असतं. दुखण्याची जागा कधी बदलत नाही. हे जे दुखणं आहे हे वेगवेगळ्या ठिकाणी शिफ्ट होतं. याचं कारण असं की त्या दुखण्याचं कारण वेगळं आहे. ज्या वेळेला त्याच्या खोलात जाऊन त्या गोष्टीचा धांडोळा घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यावेळेला लक्षात येतं की घरामध्ये बऱ्याचदा नवीन लग्न झालेली सून आलेली असते, मुलगा सुनेसोबतच व्यस्त असतो, मग घरातल्या वृद्ध आईकडे त्याचं दुर्लक्ष होतं. आधी कायम आईला अटेन्शन देणारा मुलगा संसारात गुरफटायला सुरुवात होते. किंवा घरामध्ये एखादी पुरुष व्यक्ती ज्याच्या हातामध्ये आतापर्यंत सर्व अधिकार होते पण हळूहळू मुलं मोठी झाली, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली आणि ते आपापला संसार आणि सर्व घराण्यामध्ये पूर्ण रममाण झाली. अशा वेळेला पैशाच्या दृष्टिकोनातून किंवा कुठलाही निर्णय घेण्यासाठी त्या घरातल्या आधीच्या भूतकाळातल्या कर्त्या व्यक्तीवरती अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही. म्हणजे टेक्निकली त्या व्यक्तीची तशी गरज संपलेली आहे, प्रेम म्हणून असतं पण ती गरज संपलेली आहे. याचं एक वैषम्य अशा व्यक्तीच्या मनामध्ये राहतं. मग आपलं महत्व जर टिकवून ठेवायचं आहे तर मग काय करायला हवं, तर मग अशा पद्धतीची दुखणी बाहेर येतात. त्याच्या पाठीमागचं मूळ कारण या दुःखामध्ये दडलेलं असतं. ते मुद्दाम करतात अशातला भाग नाही, पण कुटुंबाचं कळत न कळत दुर्लक्ष गोष्टींकडे होतं, संवाद हरवत जातो. मग संवाद साधण्यासाठी काय करावं, तर अशा पद्धतीनं मग ह्या गोष्टी व्हायला लागतात. आणि ज्या वेळेला त्या चुकीच्या पद्धतीनं बाबा लोकांच्या समोर आणल्या जातात मग त्यावेळेला मग हे अशा पद्धतीनं गोष्टी केल्या जातात. काही आजार असे असतात की जे आपोआपच बरे होणारे असतात. ताप, सर्दी, खोकला वगैरे काही असे आजार आहेत जे सौम्य स्वरूपाचे आहेत. औषधोपचाराने आपण ते लवकरात लवकर बरे करण्याचा प्रयत्न का करतो, कारण त्याच्यामुळे त्याचं दुखणं जर सातत्यानं राहिलं तर आपल्या एकूणच क्रयशक्तीवरती त्याचा परिणाम होतो. बरं वाटत नाही आपल्याला की काय काय आजारी असल्याची फिलिंग येत असते, त्यामुळे गोळी घेऊया, पटकन बरं होऊया आणि कामाला लागूया असं आहे. यांची प्रतिकारक शक्ती उत्तम असते. त्यांच्यामध्ये बऱ्याचदा आपण पाहिले की सर्दीसारखा त्रास हा काही कालावधीनंतर हळूहळू कमी होत जातो. काही कारण नसतं त्याला, प्रतिकारक शक्ती उत्तम असते हेच त्याचं एकमेव कारण असतं. काही कारणानं त्यांना औषध गोळ्या घेणं जमतही नाही किंवा काही जण अंगावरही काढतात, म्हणून सातत्यानं ते सर्दी घेऊन 3-4 वर्ष टिकली असा प्रकार होत नाही. काहींना ॲलर्जिक रायनायटिस असतं, धुळीच्या संपर्कामध्ये गेल्यानंतर शिंका यायला लागतात, सर्दी व्हायला लागते. तर अशा व्यक्तीला जर समजा अमुक अमुक त्रास होते म्हणून त्या बाबांकडे घेऊन गेलं तर ते काहीतरी विधी करणार, बरं झाले म्हणून सांगणार आणि लोकांना अनुभूती पण येते की खरोखर आजार बरा झाला. मुळात तो तसाही बराच होणार असतो, पण ओरेशन ज्या पद्धतीचं प्रेझेंटेशन केले त्याचा इफेक्ट लोकांवरती पडतो. आणि बाबा लोक हे खूप चांगले काउन्सिलर असतात. सायकोलॉजीच्या फील्डमध्ये आम्ही काम करत असल्यामुळं ही गोष्ट आम्ही नक्कीच सांगू शकतो. काउन्सिलिंग स्किल त्यांचं खूप चांगलं असतं, बोलण्याची कला, त्याच्यामुळे बऱ्याचदा भक्त हे त्यांच्यावरती कन्व्हिन्स होतात. हा एक सगळ्यात त्याच्यामधला महत्वाचा प्रकार आहे. तर ही एकंदरीत न्यूरोलॉजिकल प्रक्रिया आहे की ज्याच्यामुळं चमत्कारांवरती माणूस हळूहळू विश्वास ठेवायला लागतो. हे याचे काही महत्वाचे टप्पे आहेत. 30 ते 60 हा जो हे आहे म्हणजे गट आहे, वयोमानाचा जो गट आहे त्याच्यामध्ये खूप सारं त्याला त्या व्यक्तीला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असतात, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी असतात, पर्सनल चॅलेंजेस असतात आणि यातून ना मग एक वेगळ्या प्रकारचं कंटिन्युअस प्रेशर असतं ह्या वयोगटातल्या लोकांच्यावर. मग त्यातून कुठेतरी ते बाबा एक श्रद्धा म्हणा किंवा आणि काही त्याला वेगळं गोंडस नाव दिलं जातं, मग ते गुरुचं कुठेतरी शोध सुरू होतो त्यातून. मग अशा वेळेला एक फेक गुरु किंवा एक खरंच आध्यात्मिक गुरुही असतात समाजामध्ये की प्रत्येक वेळेला आपण प्रत्येकालाच असंही लेबल न चालणार की बाबा सगळेच फेक आहेत म्हणून. तर ह्यांच्यातला फरक ओळखण्यासाठी काही सायकोलॉजिकल टूल्स सांगू शकतो का की आपण बाबा ह्या स्पेशली ह्या एज ग्रुपने बाबा बघितले पाहिजेत किंवा फॉलो केले पाहिजेत? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमचं उत्तम रीतीनं चालण्यासाठी तुम्हाला बाबाची गरज काय आहे, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न त्या बाबासाठी की तुम्हाला समाजामध्ये जर परिवर्तनाचं किंवा समाजासाठी तुम्ही जो काही दावा करता की तुम्ही चांगलं करता आहात, आध्यात्मिक कार्य करतात, तर मग त्याच्यासाठी तुम्हाला बाबा बनायची काय गरज आहे? तुम्ही एक सर्वसाधारण किंवा सर्वसामान्य व्यक्ती बनून हे कार्य करू शकता. त्यासाठी एवढा मोठा तामझाम लावण्याची काय गरज आहे? कायम तुमच्या समोर भक्त मंडळींचं कोंडाळं तुम्हाला का हवं असतं? त्याच्यासाठी विशिष्ट रंगाचे कपडे तुम्ही घातले पाहिजेत, धूप, अगरबत्त्या याचा एक माहोल तयार केला पाहिजे.
त्याला संगीताची मदत घेतली पाहिजे, एक बॅकग्राऊंड तयार केलं पाहिजे, एक स्टेज असला पाहिजे, समोर प्रचंड मोठी गर्दी असली पाहिजे, तुमचे अनुयायी असले पाहिजेत, तुमचे राजकारण्यांशी संबंध असले पाहिजेत, तुम्ही चमत्कार करून दाखवणं, तुम्हाला सिद्धी प्राप्त झाली हे सांगणं क्रमप्राप्त असलं पाहिजे. या सर्व गोष्टींची गरज आहे का? माणसाच्या मूलभूत गरजा असतात अन्न, वस्त्र, निवारा. आणि एखादं राष्ट्र जर उत्तम पद्धतीनं किंवा प्रगतिशील राष्ट्र आपण ज्याला म्हणू ते जर व्हायचं असेल, समाज प्रगतिशील किंवा समाज एखादा सुदृढ किंवा उद्योगी समाज किंवा एखादा आरोग्यदायी समाज तयार करायचा असेल तर त्यासाठीची कर्तव्य काय ते आपल्याला माहिती आहेत. शाळेत असल्यापासून मूल्य शिक्षणामध्ये ते शिकवलं जातं. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा, श्रमप्रतिष्ठेला महत्व द्या, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रभक्ती. मूल्य शिक्षण या विषयाकडं कमालीचं दुर्लक्ष केलं गेल्यामुळं समाजामध्ये गेल्या काही वर्षांच्या मध्ये किंवा त्याच्याही आधीपासून इतकं सुशिक्षित समाज शिकलेला असून सुद्धा अंधश्रद्धा असण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की मूल्य शिक्षणाकडे केलं गेलेलं दुर्लक्ष. आणि हे आत्ताचं नाही, आम्ही ज्या वेळेला शाळेमध्ये होतो त्यावेळेपासून आम्ही हे पाहतो. म्हणजे एक साधारण उदाहरण द्यायचं झालं तर, म्हणजे कुणाचं नाव घेण्याची काही गरज नाहीये, पण मूल्य शिक्षण हे शाळेत असणाऱ्या मुलांच्या मध्ये मूल्य रुजवण्यासाठी, जेणेकरून एक जबाबदार नागरिक तयार व्हावेत यासाठी मूल्य शिक्षणाचा तास ठेवण्यात आलेला होता. त्याचा वापर जर सिलेबस कंप्लीट करण्यासाठी जर केला जात असेल आणि मूल्य शिक्षणाच्या फक्त शालापाठाच्या वह्या भरण्यासाठी म्हणून त्या मूल्य शिक्षणाच्या विषयांचं जर प्रयोजन असेल तर तुमच्या देशामध्ये चांगले जबाबदार नागरिक तयार होतील ही अपेक्षा तुम्ही सोडून द्या. कित्येक वर्ष झालं हेच चालत आलंय. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये माझे शिक्षक भेटलेले होते. म्हणजे अगदी अनपेक्षित आमची भेट झाली, बऱ्याच गप्पा झाल्या, बऱ्याच विषयाच्या अनुषंगाने गप्पा झाल्या. मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये काम करतो त्यामुळे सामाजिक क्षेत्राशी थेट संबंध येतोच, लोकांच्या इतर प्रश्नांशीही थेट संबंध येतो. तर अशी चर्चा चालत असताना विषय याच मुद्द्याकडे वळला की मूल्य शिक्षणाचं महत्व आपण ओळखण्यास कमी पडलो का? निश्चितपणाने कमी पडलो. वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा समाजच आपण निर्माण केलेला नाही. विज्ञानाचा वापर करून आपण हर तऱ्हेच्या गोष्टी वापरतो आहोत, पण आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. ही सत्य गोष्ट आहे. तुम्ही हेलिकॉप्टर वापरता, तुम्ही प्रवासासाठी विमान वापरता, घरामध्ये ओव्हन आहे, फ्रीज आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही आजही तेच करता जे 100 वर्षापूर्वी आपला समाज करत होता. काळाच्या कसोटीवर टिकणारं किंवा तुमच्या विवेकबुद्धीला पटणारी एखादी गोष्ट करणं, ती तपासून पाहणं आणि त्या पद्धतीनं वागणं हा प्रकार आम्ही शिकलेलोच नाही आहोत. जे आमचे आजी आजोबा करत होते ते आमचे आईवडील करतात, जे आईवडील करत होते ते आम्ही करतोय ते आमच्या मुलांना करायला आम्ही शिकवतोय. आम्ही याला हे कसं झालंय की पाश्चात्य विचारसरणीचं अनुकरण करणं आणि त्याच वेळेला आपली पाळंमुळं कुठे आहेत ते शोधण्याचा प्रयत्न करणं, अशी एक विचित्र धडपड आणि सर्कस सध्या भारतीय समाजाची चालू आहे. आणि हे प्रत्येक जात समुदायाला, प्रत्येक धर्माला सारख्याच पद्धतीनं लागू होतं. त्यांना स्वतःचं एक ओळख म्हणून किंवा आमची एक सांस्कृतिक ओळख कुठेतरी ठसवायची असते, बिंबवायची असते. आता तर त्याच्यामध्ये ताकद दाखवणं हाच प्रकार सगळीकडे सुरू झालेला आहे. म्हणजे ती ओळख मिळवून त्याच्यातून साध्य काय करायचं हा मुद्दाच राहिलेला नाहीये. जे काही चालू आहे ते अगदी उथळ चालू असतं. आणि त्याच वेळेला आम्हाला पाश्चात्यांकडून अशा काही गोष्टी घ्यायच्या आहेत की ज्या आमच्या रोजचं जगणं सुकर करण्यासाठी म्हणून कामाला येतात. याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आला कुठून? तो नसल्यामुळं आज ही परिस्थिती आपल्या समाजाची आहे. पण सर आता म्हणजे इतिहासामध्ये किंवा अलीकडच्या काळामध्ये पण अशी कित्येक उदाहरणं आहेत किंवा इनफॅक्ट त्याची गरजही आहे असंही असू शकेल. म्हणजे आध्यात्मिक गुरु किंवा स्पिरिच्युअल लीडर हे जे असतात हे समाजाला एक दिशा द्यायचं पण कार्य करतात. म्हणजे खूप सारे उदाहरणं आहेत. मग हे सगळेच किंवा याची गरज नाही का तुम्ही जे आता सांगते याच्यानुसार? नाही, तसं नाहीये. आपल्याकडं संतांची परंपरा शेकडो वर्षांपासूनची राहिलेली आहे. संतांनी आपल्या भूमीमध्ये कायम समाजाला दिशा देण्याचं काम केलेलं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची झाडावा. ह्या पंक्ती आपल्याला माहिती आहेत, कुणी म्हटलेल्या आहेत त्याही माहिती आहेत. अशा वेळेला समाजाला दिशा देण्याचं काम करणारा म्हणजे भुकेल्याला अन्न देणारा, तहानलेल्याला पाणी देणारा, अडाण्याला शिक्षण देणारा, आजारी माणसाची शुश्रूषा करणारा
अडल्या नडलेल्याला मदत करणारा, त्याला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी मदत करणारा, त्याच्यामध्ये आत्मविश्वास जागवणारा आणि त्याला त्याचं आयुष्य उत्तम पद्धतीनं जगण्यासाठी मार्गदर्शन करणारा हा खरा गुरु असतो. आत्ममग्न, स्वतःच्याच प्रेमात अखंड बुडालेला, विषयासक्त असणारा, सर्व भौतिक सुखांचा उपभोग घेणारा, समाजाला कोणतीही दिशा न दाखवता केवळ त्याचंच अंधानुकरण किंवा त्याचाच अनुनय करावा यासाठी कित्येक तास, कित्येक आठवडे, कित्येक महिने घालवण्यासाठी समाजाला भाग पाडणारा असा हा जो काही तथाकथित गुरु म्हणता येईल हा भोंदू गुरुच असणार आहे. यातून समाज म्हणून, समाजाचा किंवा व्यक्ती म्हणून व्यक्तीचा फायदा काय झाला? काहीच फायदा होत नाही याच्यातून. त्यामुळं खरा गुरु तोच असतो जो समाजाला कृतिशील, उद्यमशील आणि विवेकनिष्ठ बनवण्यासाठी सर्व तऱ्हेनं योगदान देतो आणि स्वतः कार्यमग्न राहतो आणि स्वतःच्या कृतीतून उदाहरण लोकांच्या समोर उभं करतो. तो खरा गुरु आपल्याला म्हणता येईल. हे तुमच्या मगासच्या प्रश्नाचं उत्तर. आणि ही परंपरा आपल्याकडे संतांनी जपलेली होती. आता त्याला वेगळंच वळण लागत चाललंय आणि त्यामुळे समाज त्या गोष्टींचं अनुकरणही करतोय. त्याच्या पाठीमागची कारणं ही बरीच आहेत. थँक्यू सर, तुम्ही आज इथे आलात आणि आपल्या सगळ्यांनाच एक गोष्ट कळाली की श्रद्धा, अंधश्रद्धा आणि याचं सायकोलॉजिकल रिलेशन काय आणि याचा नक्कीच सगळ्यांना फायदा होईल. त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.